सुप्रसिद्ध रशियन कथाकार फ्योदर दोस्तोयेव्स्की यांची श्वेतरात्री कथामधून चौथी रात्र भाग 4 चौथी रात्र। देवा रे, या सगळ्याची कशी अखेर झाली? कशात अखेर झाली? मी 9 वाजता आलो, ती तिथेच होती। मी दुरूनच तिला ओळखलं। अगदी पहिल्या भेटीच्या वेळी जशी ती कठाड्यावर कोपरं टेकवून उभी होती तशीच ती उभी होती। मी तिच्याजवळ आल्याचं तिला कळलंही नाही। नास्तेंका, मी तिला हाक मारली। तिने मुश्किलीने आपल्या भावनांना आवर घातला। ती चटकन माझ्याकडे वळली। लवकर लवकर या। काही न समजून मी तिच्याकडे पाहत राहिलो। पत्र कुठे आहे? तुम्ही आणलंत पत्र? हाताने कठडा घट्ट पकडत ती पुन्हा पुन्हा विचारू लागली। मी म्हणालो, नाही, माझ्याजवळ नाही आहे पत्र। तो अजून आला नाही का? तर एकदम पांढरी फटक पडली व हालचाल न करता ती खूप वेळ माझ्याकडे पाहत राहिली। तिच्या शेवटच्या आशेचा मी चक्काचूर केला होता। तसं तर तसं, ती उसासे देत थरथरत्या आवाजात अखेरीस म्हणाली, त्याला मला असं सोडून द्यायचं असेल तर तसं हो। तिने नजर खाली वळवली। तिला माझ्याकडे बघायचं होतं, पण ते तिच्याच्याने होईना। काही मिनिटं ती आपल्या क्षुब्ध मनाला आवर घालत राहिली। मग एकदम वळली आणि कालव्याच्या तटाच्या कठड्यावर कोपरं टेकून हमसाहमशी रडू लागली। थांबा थांबा, मी बोलायला सुरुवात केली, पण ते संपवण्या इतकी ताकद माझ्यात नव्हती। तिला असं पाहून मी बोलणार तरी काय होतो? ती रडत रडतच म्हणाली, माझी समजूत घालू नका, त्याच्याबद्दल बोलू नका की तो येईल। त्यानं मला जे इतक्या निष्ठुरपणे टाकलंय ते तसं नाहीये असं सांगू नका। का? कशासाठी? माझ्या पत्रात असं काहीतरी होतं का? माझ्या अभागी पत्रात? इथे हुंदक्यांमुळे तिचा आवाज थांबला। तिच्याकडे बघून माझं काळीज पिळवटून गेलं। अरे रे, किती हा अमानुष निष्ठुरपणा! तिने पुन्हा सुरुवात केली, एक ओळ नाही, एकही ओळ नाही, निदान माझी त्याला गरज नाही। मला तो नकार देतोय असं तरी उत्तर द्यायचं, पण 3 दिवसात एक ओळसुद्धा नाही। त्याच्यावर प्रेम करणं इतकाच जिचा अपराध आहे, अशा बिचाऱ्या असहाय मुलीचा असा अपमान करणं किती सहज सोपं आहे त्याच्यासाठी। हे 3 दिवस मी काय काय सोसलं। अरे देवा, देवा रे देवा! मला आठवतंय की कशी मी पहिल्यांदा त्याच्याकडे गेले, त्याच्या पुढे कमीपणा घेतला, रडले, एक थेंबर प्रेमाची याचना केली आणि त्यानंतर ऐका। ती माझ्याकडे वळून म्हणाली, तिचे काळेभोर डोळे चमकत होते। असं नाहीये हे, असं असणारच नाही, हे अस्वाभाविक आहे। हे एकतर माझी किंवा तुमची फसगत झाली। कदाचित त्याला पत्र मिळालं नसेल तर, कदाचित त्याला अजूनही काही कळलं नसेल तर, हे कसं शक्य आहे तुम्हीच सांगा, ठरवा। देवाखातर मला समजवा। मला नाही समजत हे। माझ्याशी तो जसा वागलाय तसं असंस्कृत रानटीपणे वागणं कसं शक्य आहे? एक शब्दसुद्धा नाही। जगातल्या दुसऱ्या कुठल्याही माणसाशी यापेक्षा जास्त सहानुभूतीने वागत असतील। कदाचित काहीतरी त्याच्या कानावर गेलं असेल, त्याला कुणीतरी माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल का? तुम्हाला काय वाटतं? तिने मला प्रश्न केला। ऐका नास्तेंका, मी उद्या तुमच्या वतीने त्याच्याकडे जातो, तर मी त्याला सगळं विचारीन, सगळं सांगीन। कराल असं? तुम्ही त्याला पत्र लिहा नास्तेंका। नाही म्हणू नका, बिलकुल नाही म्हणू नका। तुमच्या ह्या कृत्याची बूज ठेवायला मी त्याला भाग पाडीन। त्याला सगळं माहिती आहे। जर नाही मित्रवर नाही। तिने माझं बोलणं तोडलं। खूप झालं, आता एक शब्दही नाही, माझ्याकडून एक शब्दही नाही
की एक ओळही नाही. खूप झालं. मी त्याला ओळखत नाही की इतपर त्याच्यावर प्रेमही करत नाही. मी त्याला विसरून जाईन. तिच्याने वाक्य पुरे करवेना. तिला बाकावर बसवत मी म्हणालो, शांत व्हा, शांत व्हा, इथे बसा नास्तेंका. मी शांतच आहे. पुरे. हे आपलं उगाच. ही अस्वं ही वाळून जातील. तुम्हाला काय वाटतं मी जीव देईन, नदीत बुडी घेईन? मला भरून आलं होतं. मला बोलायचं होतं, पण मला बोलता येईना. ऐका. माझा हातात घेत ती पुढे म्हणाली, सांगा, तुम्ही नसताना असे वागला. जी स्वतःहून तुमच्याकडे आली आहे तिला तुम्ही टाकून नसताना दिलं. तिच्या वेड्या दुबळ्या काळजाला निलाजऱ्या कुत्सित नजरांपुढे नसताना टाकलं. तुम्ही तिला सांभाळलं असताना तुम्ही विचार केला असतात की ती एकटी होती. तिला स्वतःची काळजी घेता येत नव्हती. तुमच्या प्रेमात पडण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. तिचा काहीही दोष नाही. शेवटी तिचा ह्यात काहीही दोष नाही. तिने काहीच केलेलं नाही. अरे देवा, देवा रे देवा. नास्तेंका. स्वतःची क्षुब्धता काबूत न राहून मी अखेरीस ओरडलो, नास्तेंका, तुम्ही मला अतिशय यातना देत आहात. तुम्ही माझं हृदय विंधून टाकत आहात. मला मारता आहात. नास्तेंका. मी गप्प राहू शकत नाही. माझ्या हृदयातली खळबळ आता मला सांगायला, जाहीर करायला पाहिजे. हे बोलताना मी बाकावरून अर्धवट उठलो. तिने माझा हात पकडला आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. तुम्हाला काय झालं? ती म्हणाली. मी ठामपणे म्हणालो, ऐका, माझं बोलणं ऐका नास्तेंका. मी आता जे बोलणार आहे ते सगळं बाष्फळ आहे, असंभव आहे, सगळं वेडपटासारखं आहे. हे कधीही घडणार नाही हे मला माहीत आहे, पण गप्प राहणं मला शक्य नाही. आता तुम्ही जे भोगत आहात त्यासाठी मला माफ करा. अगोदरच सांगतो. काय पण? रडणं थांबवून माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली. तिच्या त्या विलक्षण डोळ्यात कुतूहल चमकत होतं. काय झालंय तुम्हाला? हे असंभव आहे, पण नास्तेंका, माझं तुमच्यावर प्रेम आहे. कळलं? सगळं सांगितलं मी आता. मी म्हटलं आणि हात हलवला. आता तुम्हाला असं वाटेल की अगोदर तुम्ही माझ्याशी जसं बोलू शकत होतात तसं तुम्ही आता बोलू शकाल की नाही, आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ऐकू शकाल की नाही. काय? पण त्याचं काय? माझं बोलणं तोडत नास्तेंका म्हणाली, मला कधीपासूनच माहिती आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. फक्त मला असं वाटत होतं की तुम्ही माझ्यावर अगदी साधं सरळ प्रेम करता. अरे देवा, आधी अगदी साधं सरळच होतं नास्तेंका, पण आता माझं अगदी तसंच झालंय जसं तुमचं त्याच्याकडे गाठोडं घेऊन जाताना झालं होतं तसं, पण त्यापेक्षाही वाईट नास्तेंका. कारण तेव्हा तो दुसऱ्या कुणावरही प्रेम करत नव्हता, आणि नास्तेंका तुम्ही करताय. काय सांगतात तुम्ही हे? मला तरी हे तुमचं काही समजतच नाही आहे. ऐका, कशासाठी हे? म्हणजे कशासाठी असं नाही, पण जर का तुम्ही असे अचानक. देवा रे, मी काहीतरी वेड्यासारखंच बडबडते, पण तुम्ही. नास्तेंका एकदम गोंधळून गेली. तिचे गाल फुगले. तिने नजर खाली वळवली. मी काय करू नास्तेंका? मी काय करू? मी दोषी आहे. मी दुरुपयोग केला, पण नाही, मीही दोषी नाही नास्तेंका. मला हे ऐकू येतंय, जाणवतंय, कारण माझं मन मला सांगतंय की माझं बरोबर आहे. कारण मी तुमचा अपमान करत नाहीये. मी तुमचा मित्र होतो. अजूनही मी आहे तुमचा मित्र. मी अजिबात बदललो नाहीये. बघा आता, माझ्या डोळ्यातून पाणी येतंय नास्तेंका. येऊ दे, खुशाल येऊ दे. त्याची काही कोणाला अडचण होत नाही. वाळून जाईल नास्तेंका. बसा ना. मला बाकावर बसवत ती म्हणाली. अरे देवा, नाही नास्तेंका, मी बसणार नाही.
आता मी इथे थांबू शकत नाही. आता तुम्ही मला भेटू शकत नाही. मी सगळं सांगेन आणि निघून जाईन. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो. हे तुम्हाला कधीच कळलं नसतं. मी माझं गुपितच राखलं असतं. आताच्या ह्या घटकेला माझ्या अहंकारीपणामुळे मी तुम्हाला त्रास दिला नसता. नाही, पण आता नाही मी सहन करू शकत. तुम्ही स्वतःच त्याबद्दल बोललात. तुमचाच दोष आहे. सगळा तुमचाच दोष आहे, माझा नाही. तुम्ही मला असं दूर लोटू शकत नाही. नाही नाही, मी नाही तुम्हाला दूर लोटत. नाही नाही, मी नाही तुम्हाला दूर लोटत. फिकट पडलेली नास्तेंका आपला गोंधळ कसाबसा लपवत म्हणाली, तुम्ही मला नाही दूर लोटत. नाही, मीच दूर पळू पाहतोय तुमच्यापासून. मी जाईनही दूर. फक्त अगोदर सगळं सांगीन. कारण तुम्ही इथे जे बोललात त्यामुळे मला इथे बसणं अशक्य झालंय. जेव्हा तुम्ही रडलात तेव्हा तुम्ही त्रास करून घेतलात. त्यामुळे सांगतो नास्तेंका. कशामुळे ते? अशामुळे की तुम्हाला दूर लोटतायत. तुमच्या प्रेमाचा अवेर करतायत म्हणून तुम्ही रडलात. ते मला जाणवलं. मला ऐकू आलं. माझ्या हृदयात तुमच्याबद्दल किती प्रेम आहे ते. इतकं प्रेम नास्तेंका. मला इतकं वाईट वाटलं की मी ह्या प्रेमामुळे तुम्हाला मदत करू शकत नाही. काळीज फाटून गेलं माझं आणि मला गप्प बसवेना. मला बोलावंच लागलं नास्तेंका. बोलावं लागलं. होय, बोला मला. होय, बोला मला. बोला मला. बोला माझ्याशी असं. एकदम हलत नास्तेंका म्हणाली, मी तुमच्याशी असं बोलते हे तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण बोला. मी नंतर सांगीन तुम्हाला. मी सगळं नंतर सांगीन. नास्तेंका, तुम्हाला माझी दया येते. माझ्या मैत्रिणी, फक्त दया येते. जे झालं ते झालं. जे सांगितलं ते आता परत घेता येत नाही, असंच ना? तर आता तुम्हाला सगळं कळलंय. ह्या टोकापासून सुरुवात करू. ठीक आहे. छान आहे हे सगळं. फक्त ऐका. तुम्ही जेव्हा इथे बसून रडत होतात तेव्हा माझ्या मनात विचार आला. कसला विचार आला ते मला सांगू तरी द्या. मी विचार केला, झालं, सगळं संपलंय नास्तेंका. ते घडणार नाही. मी असा विचार केला की तुम्ही कशामुळे तरी, म्हणजे अगदी कुठल्याच कारणामुळे, अगदी वेगळ्याच कारणामुळे त्याच्यावर प्रेम करायचं थांबलात. तेव्हा नास्तेंका, मी काल आणि परवाही हा विचार केला होता. जेव्हा मी असं केलं असतं, मी अगदी लगेच असं केलं असतं की ज्यायोगे तुम्ही माझ्या प्रेमात पडला असता. तुम्हीच म्हणाला होतात नास्तेंका. तुम्हीच तर म्हणाला होतात की तुम्ही जवळजवळ माझ्या प्रेमातच पडला आहात असं. पण मग पुढे काय? एवढंच. मला जे काही सांगायचं होतं ते एवढंच. फक्त इतकंच सांगायचं बाकी राहिलंय की जर तुम्ही माझ्या प्रेमात पडला असतात तर काय झालं असतं. फक्त इतकंच, अजून काही नाही. ऐका जरा मित्रा. होय, काही झालं तरी मित्रच आहात तुम्ही माझ्या. मी अर्थातच साधा मनुष्य आहे, गरीब आणि अतिशय बिनमहत्त्वाचा, पण त्याचंही काही नाही. नास्तेंका गोंधळून गेल्यामुळे मुद्द्याचं सोडून मी काहीतरी दुसरंच बोलतोय. पण इतकंच की मी तुमच्यावर इतकं प्रेम केलं की जरी तुम्ही मी ज्याला ओळखत नाही त्याच्यावर प्रेम केलं असतं अन करतच राहिला असतात तरीही तुमच्या हे लक्षातही आलं नसतं की माझं प्रेम तुमच्यासाठी अवघड बनलं आहे. तुम्हाला फक्त ऐकू आलं असतं. तुम्हाला हरघडी हे जाणवलं असतं की तुमच्याजवळ एक कृतज्ञ स्नेहल हृदय धडधडतंय जे तुमच्यासाठी. अरे रे नास्तेंका, काय करून टाकलं तुम्ही माझं. रडू नका बरं. तुम्ही रडावं असं मला मुळीच वाटत नाही.
नास्तेंका बाकावरून झटकन उठत म्हणाली, उठा, चला माझ्याबरोबर, रडू नका ना, नका रडू. आपल्या रुमालाने माझे अश्रू पुसत ती म्हणाली, चला उठा बरं, आता मी तुम्हाला सांगते काहीतरी. होय, जरी त्याने मला आता टाकलं असलं तरी जरी मला तो विसरला असला, जरी मी त्याच्यावर प्रेम करत असले, मला तुम्हाला फसवायचं नाही आहे. ऐका तर, मला सांगा, उदाहरणार्थ जर मी तुमच्यावर प्रेम करत असते, म्हणजे जर मी फक्त, अरे रे प्रिय मित्रा, माझ्या मित्रा, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाहीत म्हणून तुमची स्तुती करताना मी तुमचा कसा अपमान केला असा विचार आला की काय होतं. अरे देवा, हे सगळं मला अगोदरच कसं समजलं नाही, कसं नाही दिसलं मला, किती मूर्ख आहे मी. पण मी आता ठरवलंय, मी सगळं सांगून टाकते. ऐका जरा नास्तेंका, एक सांगू का, मी निघून जातो दूर तुमच्यापासून. मी तुम्हाला त्रास देतोय फक्त. तुम्ही मला हसलात अशी आता तुमच्या मनाला टोचणी लागणार आणि मला नको आहे ते. मला नको आहे की तुमच्या दुःखात अजून मीच दोषी आहे. नास्तेंका, निरोप द्या मला. थांबा, माझं बोलणं ऐकून घ्या. तुम्ही थांबू शकत नाही का? कशासाठी थांबायचं? मी त्याच्यावर प्रेम करते, पण हे जायलाच पाहिजे, हे संपणार नाही, असं होणार नाही. जायला सुरुवात झाले तेही मला ऐकू येते. कोणी सांगावं अगदी आजसुद्धा संपेल हे? मी त्याचा तिरस्कार करते. तो मला हसला यासाठी, अन तुम्ही मात्र इथे माझ्यासोबत रडलात कारण तुम्ही माझा अवेर नसता केला, त्याने जसा केला तसा. कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे, त्याचं नव्हतं प्रेम माझ्यावर. कारण मीही करते प्रेम तुमच्यावर. होय, प्रेम करते. जसं तुम्ही माझ्यावर करता तसंच मी तुमच्यावर करते प्रेम. हे मीच तर तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. तुम्ही स्वतःच ते ऐकलं आहे. अशासाठी प्रेम करते की तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, त्याच्यापेक्षा जास्त भले आहात. कारण तो बिचाऱ्या पोरीची क्षुब्धता इतकी वाढली की तिच्याने बोलणं पुरं करवेना. तिने आपलं डोकं माझ्या खांद्यावर व नंतर छातीवर ठेवलं आणि ती हमसाहमशी रडू लागली. मी तिचं सांत्वन केलं, तिची समजूत घातली, पण तिला थांबताच येईना. ती माझा हात दाबत राहिली व हुंदक्यांच्या मध्ये म्हणत राहिली, थांबा, जरा थांबा, आता ओसरेल. मला तुम्हाला सांगायचंय, अश्रूंमुळे तुम्ही असं नका वाटून घेऊ. ते आपलं उगीच दुबळेपणामुळे. थांबा आता. मी थांबते रडायची. अखेरीस ती रडायची थांबली. तिने आपले अश्रू पुसले आणि आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. मला बोलायचं होतं, पण बराच वेळ ती मला थांबायची विनंती करत राहिली. आम्ही गप्प बसलो. शेवटी तिने मनाचा हिय्या केला व बोलायला सुरुवात केली. ती अस्फुट थरथरत्या आवाजात बोलू लागली, पण त्या आवाजात असा काही एक नाद घुमला ज्यामुळे माझं हृदय मधुर वेदनेमुळे ठणकायला लागलं. असं बघा, असा विचारही मनात आणू नका की मी इतकी चंचल आणि अस्थिर आहे. असं समजू नका की मी इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर विसरू शकते, प्रतारणा करू शकते. 1 अख्खं वर्ष मी त्याच्यावर प्रेम केलं आणि देवास शपथ सांगते की कधीही, अगदी कधीही विचाराने सुद्धा मी त्याच्याशी प्रतारणा केली नाही. त्याने याबद्दल संशय घेतला, त्याने माझी चेष्टा केली असू दे, पण त्याने मला घायाळ केलं आणि माझ्या हृदयाचा अपमान केला. मी नाही करत त्याच्यावर प्रेम. कारण मनाचा मोठेपणा असेल तरच मी प्रेम करू शकते. कारण मी अशी आहे. कारण तो माझ्या तोडीचा नाही. असू दे, आता तो असं वागला
हे बरंच झालं, कारण नंतर कधीतरी माझा अपेक्षाभंग झाला असता अन मला कळालं असतं की तो असा आहे तर संपलं. कोणी सांगावं मित्रा, माझा हात दाबत ती पुढे म्हणाली. कोणी सांगावं, कदाचित माझं सगळं प्रेम म्हणजे भावनांचा, कल्पनाशक्तीचा चकवा असेल. कदाचित त्याची सुरुवात खोडसाळपणातून, क्षुल्लक गोष्टीतून झाली असेल. मी आजीच्या नजरकैदेत असल्यामुळे कदाचित मी दुसऱ्यावर प्रेम करणं आवश्यक असेल, त्याच्यावर नाही तर अशा दुसऱ्या माणसावर ज्याला माझ्याबद्दल सहानुभूती वाटेल. आणि पण पुरे आता आहे. अस्वस्थतेमुळे श्वास रोखत नास्तेंकाने बोलणं तोडलं. मला फक्त इतकंच सांगायचं आहे तुम्हाला. हे सांगायचं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं प्रेम इतकं उदार आहे, जे माझ्या हृदयातून आधीचं प्रेम कायमचं घालवून टाकेल, जर तुम्हाला माझी दया येत असेल, मला एकाकी, निराश, परित्यक्त अवस्थेत माझ्या नशिबावर सोपवून देण्याची इच्छा नसेल, आता माझ्यावर करताय तसंच प्रेम माझ्यावर कायम करायची इच्छा असेल, तर मी वचन देते की माझा कृतज्ञ भाव, माझं प्रेम अखेरीस तुमच्या प्रेमाला लायक ठरेल. आता घ्याल का माझा हात आपल्या हातात? नास्तेंका. हुंदक्यांनी गदगदून जाऊन मी ओरडलो, नास्तेंका, ओह नास्तेंका. पुरे. आता मात्र अगदी खरंच पुरे हं. स्वतःवर कसाबसा काबू मिळवत तिने बोलायला सुरुवात केली. आता सगळं सांगून झालं, खरं ना? हो ना? आता तुम्ही आनंदात अन मीही आनंदात. आता याबद्दल एक शब्दही नको. थांबा, माझ्यावर दया करा. आता देवाखातर दुसऱ्या कशाबद्दल तरी बोला. होय नास्तेंका, होय. पुरं झालं आता हे. आता मी आनंदात आहे. मी ठीक आहे नास्तेंका, ठीक आहे. दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलू. लवकर बोलूया. होय, माझी तयारी आहे. पण काय बोलायचं ते आम्हाला कळेना. आम्ही हसलो, आम्ही रडलो. असंबद्ध आणि निरर्थक असे हजारो शब्द आम्ही बडबडलो. कधी आम्ही पदपथावरून चाललो, तर कधी अचानक मागे वळलो, कधी अचानक रस्ता ओलांडू लागलो, मग थांबलो अन पुन्हा नदीकाठाच्या रस्त्याला गेलो. आम्ही जणू लहान मुलंच होतो. सध्या मी एकटाच राहतो नास्तेंका. मी सुरुवात केली. पण उद्या अर्थातच नास्तेंका, मी गरीब आहे. मला फक्त 1200 मिळतात. हे काहीच नाही. हो ना, पण आजीला पेन्शन मिळतं, त्यामुळे तिची अडचण नाही होणार आपल्याला. आजीला बरोबरच ठेवलं पाहिजे आपल्या. तर आजीला बरोबरच ठेवायचं. पण फक्त मोलकरीण माझी. हो, आणि आमची फ्योकला पण बरं का. माझी मोलकरीण चांगली आहे, पण एकच कमी आहे तिच्यात. तिला कल्पनाशक्ती कशी ती अजिबात नाही नास्तेंका, अगदी अजिबात नाही. पण त्याचं काय विशेष? कसंही असो, त्या दोघी एकत्र राहतील. तुम्ही उद्याच या आमच्याकडे राहायला. तुमच्याकडे म्हणजे कसं? बरं, मी तयार आहे. तुम्ही आमची जागा भाड्याने घ्या. भाडेकरू बाई होती, म्हातारी सरदारीण, पण ती गेली आणि आजीला आता तरुण माणूस ठेवायचा आहे. मी विचारलं, तरुण माणूस कशासाठी? तर ती म्हणे, कारण मी म्हातारी झाले. पण असा विचार करू नको नास्तेंका की मला त्याच्याशी तुझं लग्न लावून द्यायचं आहे. म्हणून मी ओळखलं की हे कशासाठी. नास्तेंका आणि आम्ही दोघं हसत सुटलो. पुरे बरं, आता पुरे. तुम्ही राहता कुठे? मी विसरले. तिथे त्या पुलाजवळ बरानिकव सदन. ती मोठी इमारत का? होय, तीच मोठी इमारत. माहिती आहे, छान इमारत आहे. पण तुम्ही सोडा ती जागा बरं का, आणि लवकर आमच्याकडे या. उद्याच नास्तेंका, उद्याच. माझं थोडं घरभाडं थकलंय, पण त्याचं काही विशेष नाही. लवकरच माझा पगार होईल. आणि सांगू का, कदाचित मी सुद्धा शिकवण्या घेईन, स्वतः शिकीन
आणि मग शिकवण्या घेईन. फारच छान. आणि मला लवकरच पगारवाढ मिळेल नास्तेंका. तर मग उद्याच तुम्ही माझे भडेकळू बनणार. हो, आणि मग आपण द बार्बर ऑफ सेव्हिलला जाऊ. लवकरच होणारे प्रयोग त्याचे. हो, जाऊ, नास्तेंका हसत हसत म्हणाली. पण नको, आपण बार्बर नको, काहीतरी दुसरं बघूया. हो हो, काहीतरी दुसरंच बघू, तेच बरं होईल. माझ्या डोक्यातच आलं नाही. हे बोलत बोलत आम्ही कसल्याशा धुंदीत डोक्यात चालत होतो. जणू काय होतंय हे आम्हाला स्वतःलाच कळत नव्हतं. कधी एकाच जागी खूप वेळ थांबून आम्ही बोलत होतो, तर कधी एकदम चालायला लागत होतो. देवच जाणे कुठे चालत होतो. मग पुन्हा हसणं, पुन्हा रडणं. कधी नास्तेंकाला एकदम घरी जायची हुक्की यायची. मला राहावायचं नाही. मी तिला घरापर्यंत सोबत करायचो. आम्ही घराच्या वाटेला लागायचो. अचानक 15 मिनिटात आमच्या असं लक्षात यायचं की आम्ही नदीकाठावर त्याच बाकापाशी आहोत. कधी ती सुस्कारे सोडायची, डोळ्यातनं पुन्हा पाणी टपटपायचं. मी संकोचायचो, थंडगार पडायचो. ती लगेच माझा हात दाबायची आणि मला ओढून फिरायला न्यायची, बोलायची, बडबडायची. आता मला घरी गेलंच पाहिजे. मला वाटतं खूप उशीर झालाय. शेवटी नास्तेंका म्हणाली. हे असं लहान मुलासारखं वागणं खूप झालं. होय नास्तेंका, पण आता झोपणं मला शक्य नाही. मी घरी जाणार नाही. मला सुद्धा झोप येणार नाही असं वाटतंय. पण तुम्ही मला घरी सोडाल तर? अगदी अवश्य. आपण आता अगदी सरळ घरी जाऊया. अगदी सरळ. खरं? कारण कधीतरी तर घरी परत जायलाच पाहिजे. अगदी खरं, मी हसून उत्तरलो. चला तर मग. चला. नास्तेंका, आकाशाकडे बघा. उद्याचा दिवस विलक्षण असेल. किती निळं हे आभाळ, कसा चंद्र. बघा बघा, तो पिवळट ढग आता झाकाळून टाकेल त्याला. बघा, तो बघा जवळून गेला. बघा ना, बघा. परंतु नास्तेंकानं ढगाकडे बघितलं नाही. पाय तुटल्यागत ती थांबली व गप्प राहिली. एका मिनिटात ती घाबरत घाबरत मला चिकटू लागली. माझ्या हातातला तिचा हात थरथरत होता. मी तिच्याकडे बघितलं. ती अधिकच जोरात माझ्यावर रेलली. ह्या वेळेला आमच्या शेजारून एक तरुण मनुष्य जात होता. तो एकदम थांबला, एकटक आमच्याकडे बघू लागला आणि मग पुन्हा काही पावलं पुढे गेला. माझ्या काळजाचा थरकाप झाला. नास्तेंका, हा कोण आहे? मी कुजबुजत्या आवाजात म्हणालो. तोच आहे. ती कुजबुजली आणि मला अधिकच बिलगली. मी माझ्या पावलांवर कसाबसा उभा होतो. नास्तेंका, नास्तेंका, तूच आहेस ना ती? आमच्या पाठीमागून आवाज आला आणि तो तरुण मनुष्य आमच्या दिशेनं परत आला. अरे देवा, केवढी ती किंकाळी, केवढा तो थरकाप. कशी सुटली ती माझ्या हातून आणि जणू फडफडत त्याच्या भेटीला धावली. मी उभा राहून त्यांच्याकडे पाहू लागलो. संपूर्णपणे खचलेला, पण तिने आपला हात त्याच्या हातात दिला असेल नसेल, त्याच्या मिठीत ती शिरली असेल नसेल, तोच ती पुन्हा माझ्याकडे वळली. वाऱ्यासारखी, विजेसारखी माझ्या शेजारी अवतरली आणि मी भानावर येण्याच्या आत तिने दोन्ही हातांनी माझ्या मानेला विळखा घातला आणि माझं गाढ चुंबन घेतलं. मग एक शब्दही न बोलता ती त्याच्याकडे धावली, त्याचा हात हातात घेतला व आपल्या पाठोपाठ येण्याची खूण केली. मी खूप वेळ उभा राहून त्यांच्याकडे बघत राहिलो. अखेरीस ते दोघेही माझ्या नजरेआड झाले. चौथी रात्र हे प्रकरण येथे समाप्त. पुढच्या भागात भेटूया सकाळ या भागात भेटूया पुढच्या भागात.